जगन्नाथ मंदिराच्या शिखरावरती पक्षी का बसत नाहीत? रहस्य की श्रद्धा आहे? मित्रांनो, ओडिशातील पुरी इथं समुद्र किनाऱ्याजवळ उभा आहे भगवान जगन्नाथाचं हजारो वर्षांचं प्रसिद्ध असं मंदिर. या मंदिराची भव्यता जितकी मोठी आहे तितकीच त्याच्याशी जोडलेली काही रहस्य आजही लोकांना आश्चर्यचकित करतात. त्यापैकीच एक आहे म्हणजे जगन्नाथ मंदिराच्या मुख्य शिखरावर पक्षी बसत नाहीत, अशी एक प्रसिद्ध मान्यता आहे. मंदिराच्या आजूबाजूला पक्षी पक्षी आपल्याला उडताना दिसतात. आकाशात असंख्य पक्षी असतात, पण मंदिराच्या शिखरावर मात्र पक्षी का बसत नाहीत? नेमकं यामागे काय कारण आहे? हा चमत्कार आहे, भगवान जगन्नाथांची शक्ती आहे, की त्यामागे वास्तुशास्त्र आणि मंदिराच्या रचनेचं काही कारण आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दाव्यामागे खरंच काही पुरावा आहे का? तर चला मग आजच्या सनातन कथामध्ये आपण जाणून घेऊया पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या शिखराशी जोडलेलं हे रहस्यमय गुढ. भगवान जगन्नाथाचं मंदिर. पुरीचं जगन्नाथ मंदिर हे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या उपासनेचं प्रमुख केंद्र आहे. या मंदिराची वास्तू, त्यातील परंपरा आणि धार्मिक विधी यांच्याशी अनेक कथा आणि श्रद्धा जोडलेल्या आहेत. मंदिराच्या शिखरावर एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे नीलचक्र. हे नीलचक्र मंदिराच्या शिखरावर विराजमान आहे आणि त्याच्यावर फडकणारा ध्वजही या मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. जगन्नाथ मंदिराचा ध्वज दररोज बदलण्याची परंपरा आहे. मंदिराच्या शिखराशी जोडलेली हीच वैशिष्ट्ये पाहून भक्तांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण देखील होतात. आणि त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे या मंदिराच्या शिखरावर पक्षी का बसत नाहीत? भक्तांच्या श्रद्धेनुसार यामागचं कारण म्हणजे लोकमान्यतेनुसार भगवान जगन्नाथाच्या मंदिराच्या शिखरावर असलेल्या नीलचक्राला आणि ध्वजाला देवी महत्व आहे. अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की मंदिराच्या शिखरावर सामान्य पक्षी बसत नाहीत, कारण हे स्थान भगवान जगन्नाथाचं पवित्र स्थान आहे. काही लोक या घटनेला भगवान जगन्नाथांची दैवी शक्ती देखील मानतात. त्यांच्या श्रद्धेनुसार जिथे स्वयं भगवान जगन्नाथ विराजमान आहे तिथे कोणताही सामान्य जीव आपल्या इच्छेने स्थान घेऊ शकत नाही. पण इथे एक महत्वाचा प्रश्न आहे, ही गोष्ट खरंच प्रत्येक वेळी घडते का? आणि यामागे वैज्ञानिक कारण देखील असू शकतं का? वैज्ञानिक बाजू काय सांगते इथे आपल्याला थोडं थांबून विचार करावा लागतो. मंदिराच्या शिखरावर कधीच पक्षी बसत नाही असा दावा करताना आपल्याकडे सर्व वेळेचं, सर्व पक्षांचं आणि सर्व परिस्थितीचं वैज्ञानिक निरीक्षण असणं आवश्यक आहे. फक्त एखाद्या ठिकाणी पक्षी कमी दिसतात म्हणून ते चमत्कार आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. मंदिराची प्रचंड उंची, शिखराची रचना, वाऱ्याचा वेग, ध्वजाची सतत होणारी हालचाल आणि शिखरावरील धातूची रचना या सगळ्यांचा पक्ष्यांच्या वर्तनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून या घटनेकडे श्रद्धा आणि तर्क या दोन्ही बाजूंनी पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. पण या मंदिराचं आणखी एक रहस्य आहे. पक्षी शिखरावर बसतात की नाही यापेक्षा एक एक गोष्ट लोकांना अधिक आश्चर्यकारक करते, ती म्हणजे मंदिराचा ध्वज. लोकमान्यतेनुसार पुरीच्या जगन्नाथ मंदिरावरचा ध्वज वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने फडकताना दिसतो, अशी श्रद्धा आहे. मंदिराचा ध्वज दररोज बदलण्याची देखील परंपरा आहे आणि ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. म्हणूनच जगन्नाथ मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचं केंद्र नाही, तर भारताच्या प्राचीन वास्तुकला, परंपरा आणि लोकविश्वाचं एक अद्भुत उदाहरण आहे. मग खरं काय? जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर पक्षी बसत नाहीत ही एक प्रसिद्ध लोकमान्यता आहे. या मान्यतेला भक्त भगवान जगन्नाथांच्या दैवी शक्तीशी जोडतात. तर दुसरीकडे पक्ष्यांचं वर्तन आणि मंदिरांची वास्तुरचना यामागे नैसर्गिक कारण असू शकतं असं देखील मानता येतं. म्हणूनच याला चमत्कार म्हणायचं की वास्तुरचनेचं वैशिष्ट्य म्हणायचं, याचा निर्णय तुम्ही तुमचा श्रद्धा आणि विचारानुसार घ्या. पण एक गोष्ट मात्र नक्की, जगन्नाथ मंदिराची भव्यता आणि त्याच्याशी जोडलेल्या वास्तुशास्त्रकांच्या परंपरा आजही लाखो भक्तांच्या आकर्षित करतात. आणि कदाचित म्हणूनच पुरीचा जगन्नाथ आजही भक्तांच्या मनात एक गूढ आणि श्रद्धेचं स्थान बनून राहिलं आहे. जय जगन्नाथ. अशाच रहस्यमय मंदिरांच्या कथा, सनातन परंपरा आणि पौराणिक रहस्यांसाठी सनातन कथा या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय जगन्नाथ.